या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX। आमच्याकडे पैठणी, डिझायनर साडी, घागरा कुर्ती, मेन्सवेअर, शूटिंग शर्टिंग, बॉईज किड्सवेअर अगदी योग्य दरात मिळतील। आमचा पत्ता जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX, गाडेकर ऑटो समोर, विंचूर रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत। नाशिकच्या येवल्यातील येवला नांदगाव राज्य क्रमांक 25 येथे राजापूर चौफुलीवर शेतकऱ्यांनी विविध प्रश्नांसाठी रास्ता रोको आंदोलन केले। सरकारने 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करावे। विकलेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान द्यावे। शासकीय मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे। अशा विविध प्रश्नांवर राजापूर, सोमठाणजोश परिसरातील गावांमधील शेकडो शेतकऱ्यांनी राजापूर चौफुली येथे महामार्ग रोखून धरला असून जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता। दरम्यान पोलीस प्रशासनाने विनंती केल्यानंतर निवेदन देऊन आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले आहे। मात्र मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे 7/12 कोरा करावा। बेभावात विकलेल्या कांद्याला 1500 रुपये क्विंटल प्रमाणे अनुदान मिळावे। 31 मार्च 2026 रोजी बंद झालेली नाफेडची मका खरेदी केंद्र पुन्हा चालू करावे। यासारख्या विविध मागण्यांसाठी आम्ही हे रस्ता रोको आंदोलन केलेले आहे। आमची शासनाला हीच विनंती आहे की सरकारने शेतकऱ्यांना या न्याय मिळवून द्यावा, हीच विनंती। भावाला अनुदान दिलं पाहिजे। मकाला जे 1200-1100 रुपये ओपेले त्याला 2400 रुपयानं अनुदान दिलं पाहिजे। हे मोठाले आमचे 4-5 जे बंधारे ते मोठे उंची वाढली पाहिजे। फार पूर्वीचे छोटे छोटे बंधारे खिळणीच्या तळ्यात पाणी पाटाचं टाकलं पाहिजे, तिथून लिफ्ट केलं पाहिजे। त्याच्यानंतर सगळं 50 गावाला शेतकऱ्याला कोरडू शेतकरी हे जिवंत राहतील। यांना आत्महत्या करायची पाळी सरकारने येऊन देऊ नये, एवढीच नम्र विनंती करतो। कांद्यासाठी अनुदान हे 1500 रुपये दर क्विंटल हे भेटलं पाहिजे। आणि मक्का जी कमी भावात गेली त्या मक्काला जसं सरकारी बाजार 2400 रुपये आहे त्याप्रमाणे वरचे जे पैसे आहेत त्यांनी सरकारने दिले पाहिजे, ही नम्र विनंती। आमच्या इथे कांद्याला 700 ते 800 रुपये प्रमाणे लोकांना भाव मिळाला। तसे कांद्याला कमीत कमी 1500 रुपये खर्च येतो। त्यामुळे गव्हर्नमेंटने आम्हाला कमीत कमी 1500 रुपये कांद्याला अनुदान द्यावे अशी आमची सरकारकडे विनंती करतो। म्हणून आम्ही हा रस्ता रोको आंदोलन छेडलेलं आहे। असं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।